नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 4 अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स शिकणार आहोत. आधी आपण उजळणी करूया. इथे एक अँगल ड्रॉ केले आहे बघा. ABC हा अँगल ड्रॉ केलेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे त्या अँगलचं नाव काय? त्या अँगलचं नाव कसं वाचायचं आहे? अशा प्रकारे ए हा पॉइंट ए आहे. ए, बी, सी किंवा हा अँगल आपण असाही वाचू शकतो. अँगल CBA आपण कशाही प्रकारे नाव त्याला देऊ शकतो. एकतर अँगल ABC लिहा किंवा अँगल CBA लिहा. दुसरा आहे राइट द नेम ऑफ इट वर्टेक्स. ह्याचा वर्टेक्स काय येईल? शिरोबिंदू. वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. हा बी जो आहे पॉइंट बी हा त्याचा वर्टेक्स असेल. राइट द नेम्स ऑफ इट आर्म्स. त्याच्या भुजा कोणत्या आहेत? म्हणजे कोणत्या दोन भुजांनी हा अँगल बनलेला आहे? तर ही आहे सिगमेंट AB किंवा सिगमेंट BA कसंही वाचू शकतो. AB वाचा किंवा BA वाचा. ही एक आर्म झाला हा आणि दुसरा आहे सिगमेंट BC किंवा CB. हा कसाही तुम्ही सांगू शकता. हे दोन आर्म्स आहेत. राइट द नेम्स ऑफ पॉइंट मार्क ऑन इट्स आर्म. ह्याच्या आर्म्सवरती भुजेंवरती कोणते पॉइंट्स आहेत? तर पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे, पॉइंट सी आहे. हे पॉइंट्स त्या आर्म्सवरती आहेत. द इंटिरियर अँड द एक्सटिरियर ऑफ द अँगल. इकडे एक अँगल ड्रॉ केलेला आहे आणि ह्या अँगलच्या तो अँगल आहे PQR. या अँगलच्या बाहेर बाह्य भागात काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि काही पॉइंट्स अंतर्भागात आहेत. तर हे बाह्य भागात दिलेले पॉइंट जे आहेत त्याला म्हणायचं एक्सटिरियर पॉइंट्स आणि हे जे आहेत ते आतमधल्या भागात जे आहेत अंतर्भागात त्याला म्हणायचं इंटिरियर पॉइंट्स. इन द प्लेन ऑफ द फिगर अलॉंगसाइड द ग्रुप ऑफ पॉइंट्स लाईक पॉइंट N, पॉइंट M, पॉइंट O, पॉइंट T which are not on the arms of the angle form the interior of angle POQ. हे चारही पॉइंट अँगलच्या अंतर्भागात आहेत आणि त्यामुळे त्याला इंटिरियर पॉइंट असं म्हणतात. द ग्रुप ऑफ पॉइंट इन द प्लेन ऑफ अँगल लाईक पॉइंट G, पॉइंट D, पॉइंट E, पॉइंट S which are neither on the arms of angle nor on the interior form the exterior of the angle. हे जे चार बिंदू आहेत हे त्या कोनाच्या भुजेवर सुद्धा नाही आहेत आणि कोणाच्या अंतर्भागात सुद्धा नाही आहेत. ते बाह्य भागात आहेत आणि म्हणून त्यांना बाह्य बिंदू असं म्हणतात. बाह्य भागात असलेले बिंदू असं म्हटलं जातं. ॲडजसंट अँगल. आता इथे एक अँगल ड्रॉ केलेला आहे. अँगल BMD हा अँगल ड्रॉ केलेला आहे. Look at the angle in the figure alongside. The ray MQ is common arm of angle BMQ and angle QMD while M is the common vertex. इथे काय आहे की हा जो कोन दिलेला आहे ह्या कोनांमध्ये आपल्याला BMQ हा एक कोन मिळतो आणि दुसरा आहे QMD हा दुसरा कोन आहे आणि ह्या दोन्ही कोनांचा वर्टेक्स जो आहे शिरोबिंदू आहे हा कॉमन आहे, समान आहे. आणि द इंटिरियर ऑफ दिस अँगल डू नॉट हॅव अ सिंगल कॉमन पॉइंट. या दोन्ही कोनांच्या मध्यभागामध्ये अंतर्भागामध्ये कुठलाही बिंदू सामायिक नाहीये. दे मे बी सेट टू द नेबरिंग अँगल. सच अँगल्स आर कॉल्ड ॲज ॲडजसंट अँगल. अशा कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. म्हणजे हे दोन्ही कोन, हा कोन आहे BMQ हा कोन आणि दुसरा आहे QMD हा कोन. या दोन्ही कोनांना वर्टेक्स कॉमन आहे आणि दोन्ही कोनांच्या अंतर्भागात कुठलाही बिंदू सामायिक नाहीये. अशा प्रकारे जर कोन असतील आणि त्याची जी भुजा आहे एक आर्म जो आहे MQ हा सुद्धा सामायिक आहे आणि अशा प्रकारे कोन असतील तेव्हा त्याला ॲडजसंट अँगल असं म्हणतात. ॲडजसंट अँगल हॅव वन कॉमन आर्म. ह्याचा आर्म जो आहे एक भुजा जी आहे ती समान असते अँड द अदर आर्म लाईज ऑन द अपोजिट साइड ऑफ कॉमन आर्म. त्याची दुसरी भुजा जी असते ती या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असते. बघा सामायिक भुजा कोणती आहे? MQ ही सामायिक भुजा आहे
बरोबर आहे. आणि दुसरी अपोजिट साइडला कोणती दिली आहे? एम-डी. आणि ह्या अँगलच्या अपोजिटला कुठली बाजू आहे? एम-बी. तर ह्या एम-क्यूच्या अपोजिटला ही एम-बी आणि एम-डी आहे आणि त्यामुळे हे जे अँगल आहेत ते ॲडजस्टंट अँगल्स आहेत. ॲडजस्टंट अँगल्स हॅव सेपरेट इंटिरियर. दोन्हीही ॲडजस्टंट अँगल जे आहेत, हा ॲडजस्टंट अँगलचा अंतर्भाग हा वेगवेगळा असतो. दोन्हीही कोनांचे अंतर्भाग हे वेगवेगळे आहे. इन द फिगर MB is the common of angle BMD and BMQ. इकडे बघा BMD हा कोन दिलेला आहे आणि BMQ हा एक कोन आहे. However, they are not adjacent angle. हे दोन्ही adjacent angle होणार नाहीत. का होणार नाहीत? Because they do not have separate interior. आता इथे डेफिनेशन आहे adjacent अँगलची. टू अँगल्स which have a common vertex, a common arms and separate interiors are said to be adjacent angle. ही डेफिनेशन तोंडपाठ करायची आहे. संलग्न कोन म्हणजे काय? तर जे दोन कोन ज्याचा शिरोबिंदू समान असतो, ज्याच्या भुजा सुद्धा समान असतात आणि ज्याचा अंतर्भाग हा वेगवेगळा असतो, अशा कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. आता इथे प्रॅक्टिस सेट 15 आपण सोडवणार आहोत. ह्याच्यामध्ये एक अँगल दिलेला आहे. हा अँगल आहे AWB आणि ह्या अँगलचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आपल्याला इंटिरियर पॉइंट, एक्सटिरियर पॉइंट अँड पॉइंट ऑन द आर्म्स ऑफ अँगल हे शोधायचे आहेत. सुरुवातीला आपण पॉइंट इन द इंटिरियर शोधणार आहोत. इंटिरियर पॉइंट कोणते आहेत? पॉइंट R, पॉइंट N, पॉइंट X, पॉइंट C. These points are in the interior of this angle. Exterior point कोणते आहेत? पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V. These point are in the exterior of angle. हे जे पॉइंट आहेत हे या अँगलच्या बाह्य भागात आहेत. आणि पॉइंट ऑन द आर्म ऑफ अँगल, त्याच्या भुजेंवरती कोणकोणते पॉइंट्स आहेत? पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G, पॉइंट B हे त्यांच्या भुजेवरती आहे. नेम द पेयर्स ऑफ ॲडजस्टंट अँगल इन द फिगर बिलो. इथे दोन फिगर दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलंय की ॲडजस्टंट अँगल लिहा, जोड्या लिहा, त्यांच्या संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. मग तुम्ही ह्या फिगरला कसं संलग्न कोनाच्या जोड्या लिहिणार? तर ANB हा जो अँगल घेतला तर त्याला ॲडजस्टंट अँगल कुठला आला? हा बघा BNC हा एक आला. नंतर BNC घेतला आपण, BNC ला कोणता आला? ANC हा येईल, बरोबर आहे. आणि ANC घेतला तर ANC ला कोणता येईल? ANB. ANC, अँगल ANC अँड अँगल ANB अशा आपल्याला 3 जोड्या मिळतील. इकडे या फिगरमध्ये PQR हा अँगल घेतला तर त्याला ॲडजस्टंट अँगल कोणता आला? हा कोण येईल? PQT. इथे एकच येईल. हा कोण, हा कोण, हा ॲडजस्टंट होऊ शकणार नाही कारण त्याला कॉमन आर्म नाही. इकडे PQ हा कॉमन आर्म ह्या दोन्ही अँगलला आहे आणि म्हणून आपण त्याला ॲडजस्टंट अँगल सांगू शकतो. कारण ॲडजस्टंट अँगलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर वर्टेक्स कॉमन असला पाहिजे, आर्म सुद्धा कॉमन असला पाहिजे. थर्ड प्रॉब्लेम आहे आपला. या थर्ड प्रॉब्लेममध्ये आर द फॉलोइंग पेयर्स ॲडजस्टंट अँगल्स. इकडे जी फिगर दाखवलेली आहे या फिगरमध्ये दिलेले अँगल्स आहेत ते अँगल्स ॲडजस्टंट अँगल आहेत का असं विचारलेले आणि नाहीत तर का नाहीत ते त्यांनी सांगितलेलं आहे. इथे पहिली जोडी दिली आहे बघा PMQ. PMQ हा अँगल जो दिलेला आहे तो आणि RMQ हा अँगल आहे तो. आता ह्याच्यामध्ये MQ हा कॉमन आर्म आहे आणि M हा वर्टेक्स कॉमन आहे आणि दोघांचे इंटिरियर्स सुद्धा सेपरेट आहेत आणि म्हणून हे काय आहेत? ॲडजस्टंट अँगल आहेत. सेकंड पेअर दिलेली आहे आपल्याला RMQ. हा अँगल दिलेला आहे RMQ
आणि SMR हा ही ॲडजस्टंट अँगलची पेअर असू शकणार नाही. का नाही? तर त्याला व्हर्टेक्स कॉमन आहे, परंतु आर्म्स कॉमन नाहीये आणि इंटिरियर्स सेपरेट नाहीये आणि म्हणून ते ॲडजस्टंट अँगल असू शकणार नाहीत. थर्ड पेअर सुद्धा दिलेली आहे RMS आणि RMT. इथे सुद्धा त्याला आर्म्स कॉमन नाहीये आणि सेपरेट इंटिरियर नाहीये आणि म्हणून ते ॲडजस्टंट अँगल असू शकणार नाहीत. फोर्थ पेअर बघा SMT, SMT आणि RMS. RMS या दोन्हीला MS हा आर्म कॉमन आहे आणि दोघांचे व्हर्टेक्स सुद्धा कॉमन आहेत. दोघांचे इंटिरियर सेपरेट आहेत आणि म्हणून हे दोन्ही अँगल इंटिरियर अँगल आहेत. म्हणजे दिलेल्या पेअरमध्ये फक्त फर्स्ट आणि फोर्थ पेअर जी आहे ती ॲडजस्टंट अँगलची आहे. सेकंड आणि थर्ड पेअर ही ॲडजस्टंट अँगलची नाही, कारण त्याच्यामध्ये आर्म्स सेम नाहीये, कॉमन नाहीये आणि इंटिरियर सेपरेट नाहीये आणि म्हणून ते ॲडजस्टंट अँगल होऊ शकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे सगळं शिकलो ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाउन करायचंय आणि छान प्रकारे त्याचा अभ्यास करायचा आहे. जर तुमची काही डिफिकल्टी असली तर मला जरूर विचारायचंय. व्हिडिओला लाईक करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. थँक यू.